आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपच्या जुन्या फळीतील निष्ठावंत संघटक ॲडव्होकेट महादेव साळुंके हे उंब्रज गटातील भाजपचे प्रबळ दावेदार मानले जात आहेत. या पार्श्वभूमीवर पत्रकार सुधीर पाटील यांनी त्यांची आज मुलाखत घेतली. सर्वसामान्य लोकांच्या प्रश्नांशी झटणारा मी एक सामान्य कुटुंबातील कार्यकर्ता असल्याचं यावेळी ॲडव्होकेट महादेव साळुंके यांनी सांगितलंय. ओके साहेब, सध्या तुमची जी काही टॅगलाईन सोशल मीडियात गाजत आहे, माझा संघर्ष माझी ताकद, त्याबद्दल काय सांगाल? जिल्हा परिषद 2025 म्हणजे 2026 ला निवडणूक लागते जानेवारी महिन्यामध्ये, आणि माझा संघर्ष माझी ताकद, तुम्ही माझी ताकद व्हा, मी तुमचा आवाज आहे, ही माझी टॅगलाईन आहे. 2012 साली या कराड तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा झेंडा खांद्यावर घेऊन इतका प्रचंड प्रस्थापितांचा मला विरोध असताना सुद्धा मी कराड तालुक्याचा तालुका प्रमुख झालो, आणि तालुका अध्यक्ष झाल्यानंतर 2012 साली मी उंब्रज जिल्हा परिषद गटाची निवडणूक लढलो. एवढ्या प्रचंड संघर्षाची मी निवडणूक लढलो. माझ्याकडे पंचायत समिती, उंब्रज गण आणि तेलगड गण या दोन्ही गणामध्ये माझ्याकडे उमेदवार नव्हते. माझ्याकडे कुठल्याही पद्धतीचं अर्थकारण नव्हतं, पैसे नव्हते, सत्तेत पार्ट्या नव्हत्या, आणि प्रस्थापितांना विरोध करून मी 2012 साली निवडणूक लढली. त्यानंतर चांगली मतं मला मिळाली, आणि खऱ्या अर्थानं मी संघर्ष करत 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 या कराड उत्तर तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं एक जाळ निर्माण केलं. आणि ते करत असताना मी युवा मोर्चाच्या सुद्धा शाखा काढल्या, मी भारतीय जनता पार्टीच्या शाखा काढल्या. उंब्रज हे केंद्रस्थान आहे, कराड उत्तरच्या राजकारणामधलं उंब्रज हे गाव केंद्रस्थान आहे, आणि हे केंद्रस्थान मला या केंद्रस्थानी भारतीय जनता पार्टीचा झेंडा या कराड उत्तर मध्ये फडकवायचा होता. त्याचबरोबर उंब्रज जिल्हा परिषद गटामध्ये फडकवायचा होता. म्हणून उंब्रज जिल्हा परिषद गटामध्ये मी उंब्रजला स्वतःच्या खर्चानं एक पक्षाचं कार्यालय स्थापन केलं, आणि ते कार्यालय स्टँडच्या बाजूला कार्यरत होतं. त्या कार्यालयाच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम मी आमचे त्यावेळेचे जे सगळे पक्ष संघटनेत काम करणारे उंब्रजचे नानासाहेब देशमुख आहेत, महेंद्र कुमार डोबल आहेत, बंडा काशीद आहेत, फुके साहेब आहेत, दादा बाबा सुदेटके आहेत, माऊली कुमार आहेत, सचिन डोबल आहेत, म्हणजे अजून बरीच नाव आहेत. या सगळ्यांना उंब्रजातल्या मी सोबत घेऊन, त्याचबरोबर सुशांत इनामदार आहे, आमचा सागर शिवदास तळेगोळचा आहे, रत्नराज मोहिते आहे, दीपक जाधव आहे, शहापूरचा संदीप बाबर आहे, नितुन गजरे आहे. उंब्रजातले आमचा मित्र, म्हणजे खऱ्या अर्थानं 2022 ला माझ्या सातत्यानं सोबत होता ऍडव्होकेट विशाल शेगवळ, तो आहे. या सगळ्यांना मोजक्या कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन मी भारतीय जनता पार्टीचं जाळ या कराड उत्तर मध्ये विणलं होतं, आणि याच्या माध्यमातून मी इथल्या प्रस्थापितांना एक धडक देत होतो. सामाजिक प्रश्न असू दे, राजकीय प्रश्न असू दे, कोणतंही सामाजिक आंदोलन असेल तर ते आंदोलन मी माझ्या अंगावर घेऊन त्याच्यामध्ये काम करायचो. अगदी मी तालुक्याचा अध्यक्ष असताना सुद्धा इतके प्रसंग माझ्यावर बाकी आले की मी 2012 ला निवडणुकीला उभा होतो. मी गावात जायचो बोर्ड लावायला, निवडणुकीचा बोर्ड लावायचा, आणि निवडणुकीचा बोर्ड लावायला गेल्यानंतर तिथले प्रस्थापित जी लोक होती, ती प्रस्थापित लोक मला बोर्ड सुद्धा लावून देत नव्हती. इतका संघर्ष मला त्यांच्या सोबत करावा लागला, आणि संघर्ष करत असताना पार्टीने कुठलाही कार्यक्रम मला दिले. मग त्यावेळेला रन फॉर युनिटी दिलेला सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्मृतीनिमित्त, मग तो कार्यक्रम मी उंब्रजात घेतला. 2000 लोक रन फॉर युनिटी मध्ये मुलं, शाळकरी मुलं, ज्युनियर मुलं ह्याच्यामध्ये सहभागी नोंदवला. त्याच्यानंतर पुन्हा एक वोट कमल को और एक नोट कार्यक्रम दिला. तो घरोघरी जाऊन मी रक्कम काय जमा केली, ती रक्कम आम्ही पक्ष कार्यालयात टाकली. त्याच्यानंतर स्टॅच्यू ऑफ युनिटीला गावोगावी जायचं, शेतकऱ्यांच्या उपयोगी वस्तू आहेत जसं खोरं कुडं या सगळ्या गोळा करायच्या, परत त्या पक्ष कार्यालयाला पाठवायच्या. माती गोळा करायची, पाणी गोळा करायची, सरपंचाच्या सह्या घ्यायच्या, आणि ते पक्ष कार्यालयाला पाठवायचं. म्हणजे पक्ष कार्यालयानं कोणताही आम्हाला आदेश द्यायचा की बाबा तुम्हाला महागाईच्या विरोधात आंदोलन करायचं आहे. आम्ही महागाईच्या विरोधात आंदोलन केलं.
अगदी सरकार आपलं केंद्रात आल्यानंतर सुद्धा काँग्रेसचे जे नितीन मलिक नावाचे हे होते नेते होते त्यांच्या विरोधात सुद्धा मी काँग्रेस मध्ये आंदोलन केलं आणि हे करत असताना 2012 पासून ते 2015च्या कालावधीमध्ये मग जसं जसं सरकार यायला लागलं मग 2014ला भाजपचं सरकार केंद्रात आलं मग काही लोक भाजपमध्ये आले मग पुन्हा 2015ला राज्यात आलं पुन्हा काही लोक काही नेते मंडळी भारतीय जनता पार्टीमध्ये समाविष्ट झाले आणि खऱ्या अर्थानं मी स्वप्न बघितलं की जो मी एकटा झेंडा घेऊन चाललोय या उमरठ जिल्हा परिषदेत मी जेव्हा प्रचार करायला जायचो तेव्हा लोक अक्षरशः मला हसायची माझ्याकडे कुशीत नजरेने बघायची जे लोकांना असं घृणा वाटलेलं वाटत होती की यार चेष्टेचा विषय मी झालेलो तो चेष्टेचा विषय मी झालो होतो पण मी ती कधी तमा नाही बाळगली आणि मग मला वाटत एक दिवस उमरठ जिल्हा परिषद गट असेल तर या उमरठ जिल्हा परिषद गटामध्ये मी कमळाचा उमेदवार निवडून आणणार आणि त्याकरता मला घरोघरी कमळ पोच करायचं मग मी घरोघरी ते कमळ पोचवलं आता 2012च बघा माझ्याकडं एक मी विनम्र झालेलं आव्हान बघा छापलं होतं माझ्याकडे पैसे नव्हते म्हणजे मी एकदम सामान्य कुटुंबातला आहे हे असं मी पुढल्या साध्या कागदावरच विनम्र आव्हान मी 2012ला छापलं आणि ते मी पेपरच्या वाटणारे जी माध्यम असतात पेपर टाकणारे त्यांच्या पेपरमध्ये टाकून घरोघरी पोहोचवायचो त्याचबरोबर 2014ला विनोदजी तावडे यांचा एक मेळावा आम्ही घेतला गाव तालुक्याच्या वतीनं तो पोळे इथं घेतला त्याचं सुद्धा बघा हे असं एक पॅम्पलेट आहे तेही साधं एकदमच मग हे करत असताना त्याच्यानंतर 1 बूथ 10 युथ म्हणजे एका बूथला 10 युथ निर्माण करायचे आता त्याच्या पावत्या काय त्यापैकी एक माझीच एक पावते अशा पावत्या घरोघर म्हणजे गावात जायचं 10 युथ गोळा करायचे त्यांचं बूथ विस्तारक योजना 2013 लिहिलेलं आहे म्हणायचं 25 जुलै ते 2 ऑगस्ट 2013ला ही माझं स्वतःची एक पावती माझ्याकडे ठेवलेली आहे मी 2013ला प्रत्येक गावात जायचो 1 बूथ 10 युथ अशी मी योजना केली आणि त्याचबरोबर आता तुम्ही बघा असं रन फॉर युनिटीला जे सहभाग नोंदवले ज्यांनी त्यांना काहीतरी आपल्याला एक स्मरणार्थ द्यायचं म्हणून प्रमाणपत्र असं छापलं होतं त्याचबरोबर हे जर तुम्ही बघितलं आता हे एक पॅम्पलेट आहे हे याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीची सदस्य संख्या वाढावी भारतीय जनता पार्टीची सदस्य संख्या वाढावी म्हणून मी असे स्टॉल लावायचो मी तळेगडात पण स्टॉल लावला आम्ही उमरगात पण स्टॉल लावला आहे मी आपलं कृषी प्रदर्शन आता चालूच आहे बघा आज पण कृषी प्रदर्शन आपलं करायला चालू आहे मग कृषी प्रदर्शनात एंट्रीला आम्ही एक स्टॉल तयार केला होता आणि तिथनं भारतीय जनता पार्टीचे सदस्य नोंदणी आम्ही काढली येईल त्या माणसाला आम्ही भारतीय जनता पार्टी ध्येय तोरणं सांगायचो आणि अशा पद्धतीनं भारतीय जनता पार्टी वाढावी म्हणून मी त्याच्यामध्ये काम केलं आणि हे करत असताना इतकं सोपं नव्हतं मग हे करत असताना अनेकदा काय झालं की शेवटी राजकारण आहे जो काही कोण प्रस्थापित असतं ते प्रस्थापित लोक नवीन इथं नेतृत्व निर्माण होऊ नये याकरता ते काय करतात मग त्यांच्या गुन्हे दाखल करणं त्यांना त्याच्यापासून परावृत्त करणं कसं या बाबतीमध्ये प्रयत्न करत असतात अशात माझे 16 गुन्हे दाखल झाले आता या 16च्या 16 गुन्हे परत आम्ही त्या सगळ्या पद्धतीने निर्दोष झालो परंतु हे करत असताना शेवटी या संघर्ष मला करावाच लागला आता एक वोट कमल को और एक नोट कमल को असा म्हणजे पार्टीला अशी पावती होती ही पावती मी एक जपून ठेवलेली आहे बघा याच्यामध्ये भारतीय जनता पार्टी सातारा जिल्हा आणि ह्याच्यामध्ये ही जी कलेक्शन केलं आम्ही ते पार्टीला पाठवायचं होतं मग अशा स्थितीत या संघर्षमयी जीवनात माझ्या भारतीय जनता पार्टी या भारतीय जनता पार्टी घरोघरी जावी ती भविष्यात वाढावी तिथं भारतीय जनता पार्टीचा भविष्यात आमदार निर्माण व्हावा जिल्हा परिषदेत एक कमळ जावं या अनुषंगाने मी इथं काम करत राहिलो आता हे काम करत असताना एक मला प्रकर्षानं सांगायचं आहे या जनतेला की सार्वजनिकरित्या सांगायचं आहे की हे करत असताना मी एका छोट्या गावातला होतो
आणि छोट्या गावातनं मी ही धुरा माझ्या अंगावर घेतलेली होती. मी त्यावेळेला विचार केला नाही की आपल्या मागे मोठं गाव आहे का हे काय असला कधी विचार केला नाही की छोट्या गावातला आहे मी आणि छोट्या गावात येऊन सुद्धा मी प्रस्थापितांना विरोध करत राहिलो. म्हणून हे जर आपण साहेब बघितलं सगळं तर हा माझा संघर्ष आहे आणि या संघर्षानं मला एक मोठी ताकद निर्माण करून दिलेली आहे. आणि म्हणून मी माझी टॅगलाईन केली आहे, माझा संघर्ष माझी ताकद. आणि हा संघर्ष मी कशासाठी उभा केला तर भारतीय जनता पार्टीची जी ध्येय धोरण आहे की अंत्योदय, की सरकार आणि सत्ता ही शेवटच्या माणसापर्यंत पोहोचली पाहिजे, सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचली पाहिजे. आणि ती पोहोचवायचं असेल तर ती सत्ता पाहिजे आपल्याला. आणि म्हणून मी सर्वसामान्यांसाठी धडपडत राहिलो, सर्वसामान्यांच्या प्रश्नाला मी उत्तर शोधत राहिलो आणि यातून माझा संघर्ष निर्माण झाला आणि हीच मला ताकद देत गेला. म्हणून मी माझे टॅगलाईन माझा संघर्ष माझी ताकद आहे आणि तुम्ही माझी ताकद व्हा आणि मी तुमचा आवाज आहे. आणि खऱ्या अर्थानं मी या सर्वसामान्य लोकांचा आवाज बनायचा प्रयत्न करतोय. 2012ला तुम्ही निवडणूक लढवली कमळ चिन्हावर ते उद्देश काय होता? तर 2012ला जो मी निवडणूक लढली चिन्हावर तो माझा उद्देश असा होता की पक्ष माझा हा घराघरात गेला पाहिजे. त्याही वेळेला मला माहित होतं की आपण निवडून नाही येऊ शकत, परंतु या निमित्तानं या उमरगा जिल्हा परिषद गटामध्ये प्रत्येकाच्या घरी कमळ चिन्ह जाईल आणि प्रत्येकाच्या मनामध्ये भारतीय जनता पार्टी बद्दल प्रचार आणि प्रसिद्धी निर्माण होईल. आणि या उद्देशानं मी ती निवडणूक लढलेलो होतो. उमरगा बद्दल आता तुमची विजन काय? आता तुम्हाला सांगतो, या कराड उत्तर मतदारसंघामध्ये उमरज हे फार मोठं गाव आहे आणि या भागाचे नेते, कराड उत्तरचे नेते आदरणीय मनोजदादा घोरपडे या आमदार साहेबांच्या माध्यमातून या भागामध्ये चांगलं विकासाचं काम आता सुरू झालेलं आहे. आणि मग एक आपल्याकडे जी शासन व्यवस्था आहे त्या शासन व्यवस्थेमध्ये संसदेचे प्रतिनिधी या सातारा लोकसभामधून माननीय उदयनराजे गेलेले आहेत आणि विधिमंडळामध्ये विधानसभेमध्ये कराड उत्तर मधून माननीय आमदार मनोजदादा घोरपडे निवडून गेलेले. आता या दोघांचं काम इतकं चांगलं चाललेलं आहे आणि विकासाचा दृष्टिकोन ठेवून यांचं काम चालू आहे. आता त्रिस्तरीय म्हणजे संसद झाली, विधानसभा झाली आणि आता स्थानिक स्वराज्य संस्था विषय आला. व स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये सुद्धा प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आपलं कमळ जायला पाहिजे. आणि खऱ्या अर्थानं जो स्थानिक स्वराज्य संस्थेला शासनामार्फत जो फंड येतोय खऱ्या अर्थानं तो फंड या उमरगा जिल्हा परिषद गटामध्ये वितरित झाला पाहिजे. आणि तो वितरित होत असताना सर्वसामान्य माणूस हा केंद्रस्थानी ठेवला पाहिजे. आणि हेच आमचं भारतीय जनता पार्टीचं उद्दिष्ट आहे. अंत्योदय जो आहे तो हाच आहे. मग आता उमरज हा साधारणपणे कराड सातारा जिल्ह्यामधलं एक महत्वाची बाजारपेठ आहे की जी NH4 वर आहे. आता या उमरज मध्ये तुम्हाला सांगायचं म्हटलं तर केळोली, पाडोशी, सापळ, माझगाव, तारळे, शिरगाव, इंदोली, वाराडे, तासावडे, बेलावडे, तैबीट म्हणजे संपूर्ण परिसरातील लोक उमरज मध्ये राहायला येतात. आणि त्याचं मुख्य कारण काय की उमरज एक बाजारपेठ आहे, व्यावसायिक कारण एक आहे. त्याचबरोबर उमरज मध्ये चांगलं शिक्षणाची सोय आहे, जिल्हा परिषद शाळा आहे, कॉलेज आहे, माध्यमिक शाळा आहे आणि इंग्लिश मिडियम स्कूल आहे. मग या भागातील लोक तिथे येऊन राहतात. आणि उमरज आता शहर झालंय थोडक्यात. उमरजच्या उत्तर बाजूला तारळी नदी आहे, उमरजच्या पूर्व बाजूला कृष्णा नदी आहे आणि उमरजच्या दक्षिण बाजूला मांड नदी आहे. आता तुम्ही जर बघितलं या त्रिकोणामध्ये उमरज वसलंय आणि उमरजला आता वाढायला संधी नाही. मग आता त्याच्यावर नागरी सुविधांचा ताण निर्माण झालेला आहे. म्हणजे स्थानिक पातळीवर ग्रामपंचायतीला काही कामं करणं आता शक्य होत नाही. त्याचं कारण की येणारं उत्पन्न, ग्रामपंचायतीचं जे कराच्या माध्यमातून येणारं उत्पन्न हे तितकंच पुरेपूर नाही.
मग त्याच्या नागरी सुविधांवर ताण निर्माण झाल्यामुळं ते आपल्याला असा काही सोर्स उपलब्ध करावा लागेल की उमरजला डायरेक्ट शासनाच्या माध्यमातून फंड्स निर्माण होतील. मग याला काय करावं लागेल तर उमरजची नगरपंचायत करावी लागेल. तर उमरजची नगरपंचायत करत असताना मग मुख्य काय की तर उमरज हे जिल्हा परिषद म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेमधून वगळावं लागेल आणि नगरपंचायत नगर विकास विभाग जो आहे त्या नगर विकास विभागाला ते ट्रान्सफर करावं लागेल. आणि माझा सातत्यानं हाच प्रश्न राहील की उमरज मध्ये पहिल्यांदा उमरजला नगरपंचायत करायला पाहिजे. त्याशिवाय इथला जो ताण आहे सुविधांवरचा नागरी सुविधांचा जो ताण आहे तो कमी होणार नाही. दुसरा प्रश्न असा आहे की उमरज हे स्थानिक इकडचं सेंट्रलाइज्ड ठिकाण आहे. आता याच्यामध्ये उदाहरणार्थ दुय्यम निबंधक ऑफिस आहे उमरजला, तर या दुय्यम निबंधक ऑफिसला जागा नाही. मग जेवढे शासनाचे विभाग आहेत या शासनाच्या विभागांना उमरज मध्ये जागा नाही, त्यांच्या इमारती नाही. मग ही काही शासनाची जी ऑफिसेस आहेत ते भाड्याच्या इमारतीमध्ये चालू आहेत. तर अशा इमारतींना एका ठिकाणी एकाच जागी सेंट्रलाइज केलं पाहिजे आणि सेंट्रलाइज करून सगळ्या नागरी सुविधा महसूलच्या असतील, आरोग्य विषयक जे असतील त्या सगळ्या एकाच ठिकाणाहून यायला पाहिजेत. की शासनाचा सुद्धा त्याच्यामध्ये खर्च वाढतोय भाडं देण्या कारणानं. मग अशा वेळेला असा एक प्रयत्न त्यावेळेचे उमरज शहराचे अध्यक्ष महेंद्र कुमार दुबळ होते त्यांच्या माध्यमातून झालेला होता की उमरजला एक अन्न पुरवठा विभागाची जागा आहे. या अन्न पुरवठा विभागाची जागा ही महसूलला शासनाला हस्तांतरित करावी आणि शासनाकडून ती जागा पुन्हा या कामासाठी उपलब्ध व्हावी म्हणून माझ्याकडे पत्र सुद्धा आहे. 2014 आम्ही तो प्रयत्न सुरू केला होता आणि तो आम्ही आमच्या उमरज शहराचे अध्यक्ष महेंद्र कुमार दुबल यांच्या मार्फत सुरू केला. माझ्याकडे पत्र आता माझ्या हातात आहे. म्हणजे काय की उमरजला सर्वार्थानं आपल्याला विकसित करायचं असेल तर उमरज मध्ये नागरी सुविधांवर होणारा जो ताण निर्माण झाला तो कमी करायचा असेल तर पहिल्यांदा नगरपंचायत करायला पाहिजे. त्याचबरोबर उमरज मध्ये एक अतिशय महत्वाचा प्रश्न आहे तो काय आहे की उमरज मध्ये आता नागरी वस्ती वाढायला लागलेली आणि ती वाढत असताना जे इमारतीच्या बाजूने विद्युत वाहिनी गेलेल्या काही विद्युत वाहिनी ह्या प्लॉट वरने गेल्या. म्हणजे 1 गुंठ्याचा 2 गुंठ्याचा भूखंड आहे आणि त्याच्यात आता बंगला बांधायचा किंवा घर बांधायचं, परंतु आता वर तार आलेली विद्युत वाहिनी मग ती शिफ्ट करता येत नाही. मग त्या कुटुंबाचं ती नुकसान होते. मग आणि दुसरी गोष्ट गाडी सुद्धा वळवताना काही ठिकाणी पोल उभे पोल मग ते पोल गाडी सुद्धा बसत नाही तिथं. मग आता ह्याच्यावर एकदम फायनल अंतिम उपाय काय असेल तर उमरज मध्ये भूमिगत विद्युत वाहिनी टाकल्या पाहिजे की जेणेकरून हा प्रश्न येणार नाही. म्हणजे प्लॉट वर ज्या विद्युत वाहिनी चालल्या त्या भूमिगत झाल्या पाहिजेत. मग असाही प्रयत्न यापूर्वी मी एकदा केलेला होता. त्या ऊर्जा मंत्री महोदय आत्ताचे महसूल मंत्री जे आहेत बावनकुळे साहेब यांच्यावर असा मी पत्रव्यवहारही केला होता पण मला त्याच्यामध्ये यश आलेलं नाही. मग दुसरा प्रश्न आम्ही काही ठिकाणचे पोल शिफ्ट करायचा प्रयत्न केला. मग त्यामध्ये एक रिमार्केबल असा शिफ्ट केलाय आमच्या उमरजचे सरचिटणीस माननीय नानासाहेब देशमुख आहेत. या नानासाहेब देशमुखांनी सुरभी चौकाकडे जाणारा जो रस्ता आहे सर्व्हिस रोडच्या बाजूला एक पोल होता तो शिफ्ट केलेला बघा. तो आमच्या माध्यमातून आणि उमरज शहरातील सगळ्या कार्यकर्त्याच्या माध्यमातून तो शिफ्ट केलेला. म्हणजे हे जे प्रश्न आहेत. आता दुसरा प्रश्न जो भेडसावतो कायमस्वरूपी की एक कचऱ्याचा एक प्रश्न आहे उमरजला. ग्रामपंचायत त्यांच्या पद्धतीनं ते काम करते, यशस्वी काम करते, आपण त्यांना नाही दोष देऊ शकत. कारण कसं आहे शेवटी ग्रामपंचायतीचं उत्पन्न आणि त्याच्यावर होणारा खर्च याचा ताळमेळ केल्याशिवाय ती पुढे जात नाही. मग याला घन कचरा प्रकल्पच निर्माण करावा लागेल. घन कचरा व्यवस्थापन तयार करावं लागेल, त्याला एक प्रकल्प बनवावा लागेल आणि हा काही कोटींचा प्रोजेक्ट असतो. मग असा हा काही कोटींचा जो प्रोजेक्ट आहे हा ग्रामपंचायतीला स्वतः रन करणं शक्य नाही. तर त्यासाठी त्याचा पर्याय आहे
की नगर विकास मंत्रालयाकडनं फंड घेऊन जसं कराडला मलकापूरला घनकचरा व्यवस्थापनचा प्रोजेक्ट आहे, कराडला आहे, त्याचबरोबर सातारला आहे, तसं आपल्या उमरजला सुद्धा करायची आता वेळ आलेली आहे आणि ते आपल्याला करावं लागेल. किती दिवस आपण तो ताण सहन करणार? शेवटी प्रत्येक गोष्टीची ताण सोसायची एक स्वतःची कॅपॅसिटी आहे, ती कॅपॅसिटी ओव्हरफ्लो झालेली आहे. म्हणून या सगळ्या उमरजच्या बाबतीत जे विजन आहे माझं, तर या अशा पद्धतीचं विजन आहे. तासोडच्या MIDC बद्दल आपले काय पुढचं धोरण विजन असणार आहे? हो का, 1982 साली खऱ्या अर्थाने 1982 साली तासवाडी MIDC ऍक्विजिशन झालं आणि या तासवाडी MIDC मध्ये तैबीर, त्याचबरोबर बेलवडे हवेली, तासवडे आणि वारडे या शेतकऱ्यांची जमीन ऍक्विजिशन केली आणि तिथं एक MIDC स्थापन झाली. आता वस्तुस्थितीमध्ये काय झालंय की आपला जो भाग आहे हा इरिगेटेड भाग आहे. इरिगेटेड भाग असल्यामुळं पूर्वीच जेव्हा 1982 ला ही नॉन इरिगेटेड मधली गावं होती, म्हणजे तिथं पाण्याची फारशी उपलब्धता नव्हती, तर त्यावेळेला 82च्या दरम्यान ही जी MIDC आहे, ही MIDC वराड्यापासून त्या अगदी इकडे मुळपर्यंत यांचा प्रस्ताव होता. असं जर झालं असतं तर एक मोठं इंडस्ट्रियल हब निर्माण झालं असतं. परंतु त्यावेळच्या नेत्यांनी एक दूरदृष्टी ठेवली असेल की जमिनी चांगल्या आहेत, परंतु जर इंडस्ट्री उभा केली तर इथल्या चांगल्या जमिनी खराब होतील, म्हणून कदाचित त्यावेळी 750 एकरावरच ही MIDC त्याच्यामध्ये निर्माण झालेली आहे. पण आता झालेली MIDC जी निर्माण झालेली आहे याच्यामध्ये आता छोटे छोटे उद्योगगृह नाही, परंतु त्याच्यामध्ये आता याच शेवटी आपण आता ज्यादा ऍक्विजिशन आपण करू शकणार नाही, तर आपल्याला जे काय करायला लागणार आहे म्हणजे सुधारणा, ती याच 750 एकरावर वेगवेगळ्या भौतिक सुविधा अजून पद्धतीने निर्माण करून आपल्याला जर भविष्यामध्ये चांगल्या पद्धतीचं काय करता येत असेल त्याचाही विचार माझ्याकडनं होईल. या निवडणुकीमध्ये जे तुमच्या विरकी गटात उमरज सर्वाधिक मोठं गाव आहे, तुम्ही छोट्या गावातून येता, शेजारच्याच वराडी या गावातून अशा प्रचार होऊ शकतो, त्याबद्दल तुम्ही काय खुलासा कराल? मुलगा साहेब, तुम्ही अतिशय म्हणजे एक जिव्हाळ्याचा आणि महत्वाचा प्रश्न विचारला की मी एक सर्वसामान्य कुटुंबातला आहे, एकदम सर्वसामान्य घरातला आहे. माझी सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नाविषयी खूप जाण आहे आणि माणूस कुठनं जन्माला आला, छोट्या गावातनं जन्माला आला का ही त्याची चूक असते का? मी वराडे गावात छोट्या जन्माला आलो म्हणून काही माझी चूक झाली का? यशवंतराव चव्हाण साहेबांचं उदाहरण घ्या, डॉक्टर APJ अब्दुल कलामांचं उदाहरण घ्या. एक 600 लोकसंख्या होती APJ अब्दुल कलामांच्या गावाची आणि राष्ट्रपती झाला माणूस. मग हाच क्रायटेरिया जर डॉक्टर APJ अब्दुल कलामांना लावला असता तर आज आपल्या देशाला असा चांगला राष्ट्रपती मिळाला असता का? हाच क्रायटेरिया माननीय शरद पवार साहेबांना जर लावला असता तर ते आज आपल्याला कृषी मंत्री म्हणून लावले असते का? हाच क्रायटेरिया जर आपण, तुम्ही आता प्रश्न बोललाय म्हणून, तर छोट्याच गावातली लोक क्रांती करतात. क्रांती करणारी जर तुम्ही लिस्ट काढली तर त्यामध्ये तुम्हाला छोट्याच गावातली लिस्ट होईल. तसंच कराड उत्तर सुद्धा, कराड उत्तर मध्ये क्रांती कुणी केली? छोट्याच गावातल्या माणसाने केली हो. मागच्यापुढे एक छोटं गाव आहे हो साहेब, आणि याच गावातल्या माणसाने क्रांती करून 5 टर्मचे आमदार राहिले, त्याच्यात बदल केला ना. तसं मी छोट्या गावातला आहे, मी करेन ना बदल. आणि त्याच्यापेक्षा काय की छोट्या गाव आणि मोठं गाव, उमरज ही माझी कर्मभूमी. मी जरी वाड्या जळगावला असलो, मी तुम्हाला जाहीरपणे सांगतो की उमरज जिल्हा परिषद गट क्रमांक 55 याच्यामध्ये 17 गाव आहेत मित्रांनो. याच्यामध्ये एकूण 17 गाव आहेत आणि 17 गावातली माणसं, एक कुटुंब नाही असं की ती उमरजात येत नाही. एक सुद्धा कुटुंब नाही या गावातलं. अगदी शिवाजीनगर असेल, पश्चिम उमरज असेल,
भोसलेवाडी असेल, कुर्टी असेल, वाराडे असेल, या गावात तर उमरच घरच आहे. 5 मिनिटात उमरजला माणसं येतात. बघा, सकाळी उठलं पोरं शाळा सोडायला उमरज यायचंय, 5 वाजता पोरं न्यायला उमरज यायचंय, दुपारी पोरं भाजीपाला न्यायला उमरजात आणायचंय, बँकेत पैसे काढाय उमरजात यायचंय, दवाखान्यात उमरजात यायचंय, बाजार हाट करायचाय उमरजात यायचंय. म्हणजे आम्ही फक्त नावाला वराडे किंवा पश्चिम उमरज किंवा अंधारवाडी म्हणजे आरणपूर आहे, शिवाजीनगर आहे, कुठं आम्ही नुसते नावाला आहे हो, पण आमचा सगळा काळ उमरजातच जातो. आमची निम्मी लोकसंख्या या 17 गावातल्या आहे नाही उमरजात राहायला. आम्ही उमरजला आम्ही वेगळं काय मानतच नाही. उमरज माझ्याच गावासारखं आहे, मी उमरजचाच आहे. मग छोटं गाव काय मोठं गाव काय यामध्ये जो डिफरन्स केलेला आहे मुळात, हे पूर्ण चुकीचं आहे. नेतृत्व जे निर्माण होत असतं ते नेतृत्व हे कुठल्याही गावात निर्माण होतं. नेतृत्वाला ह्या मोठ्या गावाचा आणि छोट्या गावाचा डिफरन्स करून चालत नाही. मग असा जर विचार जर आपण करायला लागलो तर मग नेतृत्वच निर्माण होणार नाही. आणि मग चांगले नेतृत्व म्हणजे ज्यांच्याकडे नेतृत्व करायचे काहीतरी गुण आहेत तर त्यांचं नेतृत्व तुम्ही संपवणार आहेत का? म्हणजे आपण जो प्रश्न उपस्थित करताय हा प्रश्न तसा योग्य वाटत नाही. शेवटी तुम्ही ज्या पद्धतीने मला विचारला असेल इलेक्ट्रिक मेजरच्या बाबतीत तर तसंही मला ती योग्य वाटत नाही. कारण मी तुम्हाला उदाहरण डोळ्यासमोर आहेत माझ्या की स्वर्गीय उल्हासराव उंडाळकर गाव काय फार मोठं नाही. 7 टर्म त्यांनी कराड दक्षिणवर राज्य केलेलं आहे. म्हणजे 7 टर्म लोकांची सेवा केली. कराड एवढं मोठं शहर असून तिथं पण त्यांनी त्याच्यामध्ये राजकारण, सत्ताकरण आणि जनतेची सेवा केली. त्यामुळे हा प्रश्न मला तरी सध्या माझ्या डोळ्यापुढे नाही. उमरजातला प्रत्येक नागरिक, प्रत्येक व्यक्ती हा माझ्या भावासारखा आहे. आणि प्रत्येकाची मी कोणत्याही पद्धतीचं सामाजिक आंदोलन करताना हा माझा गाव आहे का माझं असं मी कधीही केलेलं नाही. अनेक प्रकारची आंदोलन केली आणि ती सगळी आंदोलन मी उमरज मधूनच केली नाही. त्यामुळे उमरज हे माझं गावच आहे. उमरज जिल्हा परिषद गटाला अनेक गाव आहे, त्या गावांच्या समस्यांसाठी किंवा त्याची पूर्तता होण्यासाठी आपलं काय असणार योजना? आता उमरजच्या बाजूला लागून आपण विचार केला तर लगेच शिवरे गाव आहे. आता शिवरे गाव एकदम उमरजला लागून आहे. उमरजातले काही वस्ती आता शिवरे गावात यायला आहे. आता शिवड्यामध्ये एक जुना बंधारा होता आणि बंधाराच्या कडेनं एक पाट पण होता. आता ही जुनी आपली जी ओळख आहे, भौगोलिक रचना आहे, ती भौगोलिक रचनेबरोबर एक कनेक्टिव्हिटी आहे. म्हणजे ती कनेक्टिव्हिटी काय आहे की शिवड्यातनं हनुमानवाडीला यायचं. आता हनुमानवाडीतनं वारडेला यायचं तर मध्ये एक रस्ता आहे, पण तो रस्ता कच्चा आहे, लोक जाऊ शकत नाही, एकदम कच्चा रस्ता आहे. तर ती कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी ते गावातले 2 गावं जोडणारे जे रस्ते आहेत ते रस्ते मला करायचे आहेत. म्हणजे एक रस्त्यांचं जाळं निर्माण झालं पाहिजे की शिवड्यातला माणूस हनुमानवाडीत गेला पाहिजे, हनुमानवाडीतला माणूस हा मधला मार्ग वाड्यात आहे तिथं आला पाहिजे, वाड्यातला माणूस एक टोल नाक्यावर न जाता डायरेक्ट तासोड्यात जाणारा एक रस्ता आहे तिथे गेला पाहिजे. वाड्यातला माणूस हा भावनवाडी चळेगावला उमरजला न येता डायरेक्ट भावनवाडीत जाणाऱ्यासाठी मध्ये एक मार्ग आहे, तोही रस्ता मला करायचा. त्यासाठी एक नाही, मी तुम्हाला एक रिमार्केबल काम सांगेल की काम करायचं म्हणजे उदाहरणार्थ काम कसं करायला पाहिजे. आता बघा माझ्या हातात शासनाला GR आहे. शासन निर्णय झालाय 16 नोव्हेंबर 2018 ला. हा 16 माझ्या हातातच आहे, शासन निर्णय 2018 ला झाला. तर याच्यामध्ये जो 9 नंबरला राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 ते वराडे गोळेवाडी राज्यमार्ग 136 साकोर्डी तांबे सुपडे जुने पाडळे गावठाण ते वारुंजे ते राज्यमार्ग 136 रस्ता इतर जिल्हा मार्ग आणि तो 21 किलोमीटरचा आहे. आपण झालं होतं काय की सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत दादा होते, मी त्यांच्याकडे गेलेलो की दादा मला वराडे ते भवनवाडी रस्ता आहे ना हा मला व्यवस्थित करायचा आहे, मला फंड द्या. तर तो जिल्हा मार्ग इथं लिहिलेलाच आहे बघा, इतर जिल्हा मार्ग आहे. मग इतर जिल्हा मार्ग असला तर तो जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत असतो.
जिल्हा परिषदेच्या रस्त्यांवर डायरेक्ट सार्वजनिक बांधकाम विभागाला फंड नाही टाकता येत. तर त्यांनी मला सांगितलं की आपल्याला याचा प्रमुख जिल्हा मार्ग करावा लागेल. आणि योगायोगानं जशी माझी मागणी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 ते वराडे भावनवाडी चरेगाव अशी होती, तशीच मागणी कराड दक्षिण मध्ये होती. ती कुठं होती? बोळेवाडी, साकोडी, तांबे, सुपडी. आणि योगायोग या आमच्या मागणीला योगायोग झाला आणि त्याप्रमाणे हा 21 किलोमीटरचा प्रमुख जिल्हा मार्ग झाला. आणि आता प्रमुख जिल्हा मार्ग झाल्यामुळे तो सार्वजनिक बांधकाम विभागाला फंड टाकायला यायला लागला. मग आता अशा पद्धतीनं म्हणजे काम कुठल्या पद्धतीने करून घ्यायचं आहे हे मला माहित आहे. मग रस्त्यांच्या बाबतीत असेल, जिल्हा परिषद गटातल्या सगळ्या ज्या जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत त्यांच्या बाबतीतला असेल, माध्यमिक शाळा काय आहेत त्यांच्या बाबतीतले असतील, आणि वैयक्तिक माणसाच्या वैयक्तिक आयुष्यात जर सार्वजनिक आयुष्य आहे, सामाजिक आयुष्य आहे, तसं माणसाचं एक वैयक्तिक आयुष्य आहे. त्या वैयक्तिक आयुष्यात त्याला म्हणायचं सोशल इंडेक्स आहे, पर्सनल इंडेक्स आहे. तर वैयक्तिक आयुष्य कसं मला त्याच्यामध्ये बदल करता येईल, वैयक्तिक आयुष्यामध्ये लोकांना रोजगार, त्यांच्या शिक्षणाचा प्रश्न आहे, त्याही मला योग्य रीतीने करायचे की जेणेकरून उमरठ जिल्हा परिषद गट हा एक आदर्श गट या राज्यामध्ये मला निर्माण करता आला पाहिजे. आणि हे करण्याकरता माझं साधारणपणे कायम स्वरूपाची धडपड आहे. मग आता हे करताना माझ्याकडे कुठल्याही पद्धतीचं संविधानिक पद नाही. हा मला सगळे मदत करतायत. मला आमदार मनोजदादा घोरपडे मदत करतात, मला जयकुमार गोरे मदत करतात, धैर्यशील दादा मदत करतायत, रामकृष्ण वेताळ मदत करतायत. त्याचबरोबर या जिल्ह्याचे माजी जिल्हाध्यक्ष, भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सचिव आणि NMDC चे संचालक ज्यांना राज्यमंत्री पदाचा दर्जा मिळालाय हेही मला मदत करतात. पण वैयक्तिकरित्या एखादं संविधानिक पद जर माझ्याकडे असेल तर या मुळे मला आणखीन लोकांचं चांगल्या पद्धतीनं काम करता येईल. मग याकरता शेवटी मग लोकप्रतिनिधी होणं गरजेचं आहे. याच्यासाठी काय की मला या लोकप्रतिनिधी म्हणून मला मग निवडणूक लढवावी लागेल. मग त्याचबरोबर या जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष अतुल भोसले साहेब यांना जर मी एखादं काम सांगितलं तर ते नाहीच म्हणत नाही, म्हणजे लगेच त्याच्यावर कारवाई होत्या. मग एवढे सगळे मला मदत करता येतेच. मग हे करत असताना वैयक्तिकरित्या जर मी जिल्हा परिषदेमध्ये तुमचा आवाज बोलून जर असेल तर मी या समाजातल्या रंजल्या गांजलेल्या तळागाळातल्या लोकांपर्यंत भारतीय जनता पार्टीची सत्ता मला पोहोचवायची. आणि माननीय भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांचा आदर्श घेऊन, लालकृष्ण अडवाणी, माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांचा आदर्श घेऊन मी हे काम करत असतो. आणि या निमित्तानं मी तुम्हाला सांगतो की अटल बिहारी वाजपेयी, भारतरत्न अटल बिहारी वाजपेयींचे जन्म शताब्दी वर्ष चालू आहे. तर ते सातत्यानं म्हणायचे, हार नहीं मानूंगा, रार नहीं ठानूंगा, काल के कपाल पे लिखता मिटाता हूँ, गीत नया गाता हूँ, गीत नया गाता हूँ. तसं मी हार मानणारातला नाही आहे, मी संघर्ष करणारातला आहे. आम्ही संघर्ष करत राहणार आहे. आणि या संघर्षाला मला सर्वसामान्यांची ताकद आहे आणि मी त्यांचा आवाज बनणार आहे. आणि याकरता मी येणारे जिल्हा परिषदेची निवडणूक लढणार आहे. या निमित्तानं मी एवढं तुम्हाला सांगतो.